नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्सवर। देवळाली कॅम्प भगूरसह ग्रामीण भागातील राहुरी, दोनवाडे, वंजारवाडी, लोहशिंगवे, लहवीत, संसरी, शिंगवे बहुला या परिसरात तसंच विशेषतः दारणा पट्ट्यात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह दिसून येतो। सार्वजनिक मंडळांमध्ये अनेक मंडळं 60 ते 70 वर्षांची झालेली असून काही मंडळे आपली 50शी साजरी करतात। देवळालीचा राजा समजला जाणाऱ्या गवळीवाडा मित्रमंडळ, 6व्या गल्लीचा राजा, आर्यन फ्रेंड सर्कल, वीर सावरकर मित्रमंडळ, शंभू सुताय मित्रमंडळ, शिवछत्रपती तालीम संघ, जागृत मित्रमंडळ, तरुण मित्रमंडळ, थरार मित्रमंडळ आदींचा समावेश आहे। याशिवाय सुमारे 5000 घरगुती गणेशाचं आगमन वाजत गाजत झालं। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, होमगार्ड तसंच राखीव दलाचे जवानही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत। दारणा नदीच्या भगूर तसंच संसरी येथील विसर्जन ठिकाणाचीही पोलिसांकडून पाहणी करण्यात आली। या गणेशोत्सवामध्ये वीज महामंडळांकडून विना अडथळा वीज पुरवठा सुरळीत ठेवावा तसंच कॅन्टोन्मेंट प्रशासन तसंच भगूर नगरपालिका यांनी शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी अपेक्षा गणेश भक्तांकडून व्यक्त केली जाते। याशिवाय लष्करी हद्दीतही 1.5 दिवसांच्या तसंच 5 दिवसांच्या गणरायाचं आगमन झालं। अधिकारी जवान यांच्या कुटुंबियांनी शनिवारी मोठ्या भक्तिभावानं गणरायाची स्थापना केली। आज सभी देवळाली वासियों को गणेश चतुर्थी की बहुत बहुत बधाई हो। भगवान करे आने वाला अगला साल एकदम अच्छी तरह से जाए, बारिश जैसा। गणेश मूर्ती घेण्यासाठी भाविकांनी वडनेर रोडवरील कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल समोरील पटांगणात गर्दी केली होती। यावेळी विविध साहित्यांची दुकानं याच ठिकाणी असल्यानं भाविकांचा ओघ सायंकाळपर्यंत दिसून आला। कुणी रिक्षा, मोटरसायकल, 4 चाकी वाहन, घोडागाडी बग्गीत ढोल ताशांच्या गजरात गणेश मूर्ती भाविकांनी घरोघरी स्थापन केली।